हॅलो फ्रेंड्स, विंटर स्पेशल एपिसोडमध्ये आज बनवूया आपण कढी ताकापासून तयार केलेली इन माय स्टाईल. बघा, आपण कसं आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीची कढी बनवतो. पंजाबी कढी, गुजराती कढी, सिंधी कढी. पण आज मी ही जी कढी बनवते आहे ना, ती थोडीशी माझ्या स्टाईलमध्ये बनवते आहे. इथे सर्वप्रथम एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं 1-1.5 चमचा तूप घातलेलं आहे, लसूण, कढीपत्ता, थोडीशी मेथी आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये ताक आणि बेसन थोडंसं मिक्सरला लावून असं घुसळून घेतलेलं आहे छान, आणि ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. खूप सुंदर अशी चविष्ट बनते आणि बेसन घातल्यामुळे कसं आहे ना, तुमचं जे दही असतं किंवा जे ताक आहे ते फुटत नाही. आणि ही कढी तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहावी लागते. कसं आहे ना, ह्याच्यामुळे हे चालवत राहिल्यामुळे ती फुटण्याची शक्यता कमी असते. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्या, त्याचा कलर खूप छान येतो. जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही कन्सिस्टन्सी याची ठेवू शकता. इथे आहे ना, मी थोडेसे वडे करून घेतलेले आहे. चण्याची डाळ आहे, चण्याची मुगाची डाळ, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट करून त्याचे जे वडे आहेत ना, ते वाफवून घेतलेत आणि नंतर थोडेसे फ्राय करून घेतलेले आहे. त्याचाच हा थोडासा चुरा मी ह्याच्यामध्ये टाकते, त्याच्यामुळे कसं कढीला एक थिकनेस येतं. आणि हे वडे हे बाटीसारखे दिसतात, हे ह्याच्यामध्ये घालून मस्त ही दही कढी तयार केली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही कढी कशा पद्धतीने करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर का ही कढी आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि अजून मला तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे की तुम्हाला ह्या विंटर स्पेशल एपिसोडमध्ये कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, ह्या कढीमध्ये छानपैकी एक उकळी काढल्याच्या नंतर थोडी मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घातली आहे आणि खूप सुंदर आणि छान रंग येतो. आणि ह्या कढीचा थोडासा दाटसरपणा जास्त असल्यामुळे ही तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर जशी हवी तशी तुम्ही खाऊ शकता. बघा, इथे मी हे माझं ताट असं तयार केलेलं आहे जेवणाचं. तर या मग जेवायला.